नमस्कार. अफलातून ऋषभ पंत, हॅट्स ऑफ. एक जोरदार सलाम ठोकूया आपण त्याच्या बहादुरीला. सगळ्यांना आठवत असेल, सगळ्यांना माहिती आहे, पहिल्या दिवशी खेळताना रिव्हर्स स्वीप मारायला गेलेला वोक्सच्या चेंडूवर ऋषभ पंत उजव्या पावलाला बाहेरच्या बाजूनी जोरदार मार बसला. फ्रॅक्चरच झालं आहे तिथे आणि डॉक्टरांनी 6 आठवडे त्याला विश्रांती सांगितलेली आहे. पण असा ऋषभ पंत भारत 6 बाद 314 अशा अवस्थेत लंगडत खेळायला आला. 27 चेंडू त्यांनी खेळून काढले, त्याच्यात 17 धावा केल्या, 1 चौकार आणि 1 षटकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. 37 वरनं तो बाद झाला तेव्हा 54 धावसंख्या झाली होती त्याची 75 चेंडू खेळून, आणि 9 बाद 349 पर्यंत भारताची धावसंख्या आणली आणि बाद झाला. तर अजूनही तो 6 आठवडे खेळू शकणार नाही आहे. त्या दृष्टीने दुसऱ्या यष्टीरक्षक मागवलेला आहे भारतातनं एक बॅकअपसाठी. ध्रुव जुरेल अर्थातच 5वी कसोटी सामना खेळेल. ध्रुव जुरेल त्याच्या जागी यष्टीरक्षण करतोय. दुसऱ्या डावात गरज पडली तरच पंत खेळेल. पण सध्या भारताची अवस्था बघता बॅसबॉलनी जो तुफान प्रतिहल्ला केला भारताच्या 358 धावांवर उत्तर देताना, तर निश्चितच पंतच्या फलंदाजीची परत गरज पडेल असं दिसतंय. बघूया पण त्याला परत मैदानावर उतरता येतं की नाही. सकाळी शार्दूल ठाकूरनी चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या दिवशी 41 धावांवर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरनीही थोडाफार प्रतिकार करत 27 धावा केल्या. पण बेन स्टोक्सनी जोरदार गोलंदाजी करत 5 बळी बाद केले. आर्चरनी एकंदरीत 3 बळी बाद केले आणि भारताची धावसंख्या आत्ताच सांगितल्याप्रमाणे 358 धावांवर पहिला डाव आटोपला. तुफान सुरुवात केली इंग्लंडनी. 50, 100, 150 नाबाद करता करता तब्बल 166 धावा झाल्यावर जडेजाला पहिली सफलता मिळाली. 32 षटकं वाट पाहावी लागली त्याच्यासाठी भारतीयांना. क्रॉलेनी 84 धावा करून बाद झाला 113 चेंडूत, 13 चौकार आणि 6 षटकार. बेन डकेटसुद्धा नंतर पदार्पणातच डेब्युटंट अंशुल कंबोजनी विकेट घेतली त्याची आपल्या दुसऱ्या हप्त्यात 7व्या ओव्हरमध्ये त्याच्या पहिल्या बॉलला. पण बेन डकेट त्याच्या आधी जोरदार 94 धावा चोपल्या होत्या केवळ 100 चेंडूत. त्यांनी 13 चौकार ठोकले आणि 2 बाद 197 अशी धावसंख्या आणून ठेवली. आणि दुसऱ्या दिवस अखेर 2 बाद 225 अशा अतिशय भक्कम अवस्थेत आहे इंग्लंडचा संघ. जवळजवळ 5च्या सरासरीने 4.89च्या सरासरीने अगदीच नेमकं सांगायचं झालं तर 46 षटकात त्यांनी या धावा केल्या. आणि आता तसं म्हणायला गेलं तर फक्तच म्हणावं लागेल ज्या पद्धतीने इंग्लंडचे फलंदाज तुटून पडत आहेत. त्यांना भारतीय गोलंदाजांनी थोडीशी सोयीर मारा करून साथ दिली. व्यवस्थित स्टंप टू स्टंप मारा झाला नाही. फलंदाजांना खेळायला भाग पडतील, आउटसाईड द ऑफ स्टंप फलंदाज बीट होतील अशा पद्धतीने बॉलिंग पडली नाही कुणाचीच. बुमरानी थोडंफार दाबून ठेवलं पण बुमराला यश काही मिळालेलं नाही अजून बळी बाद करण्यात. एक जडेजानी घेतला आणि एक कंबोजनी घेतला. तर आता दुसऱ्या दिवस अखेर ऑली पोप आणि जो रूट खेळत आहे. जो रूट जवळजवळ फलंदाजीतले सगळे रेकॉर्ड मोडणार असं दिसतंय. आता सगळ्यात जास्त कसोटी सामन्यात धावा करण्याच्या बाबतीत तो 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आहे. पण 150-200 धावा केल्या की तो फक्त सचिनच्या मागे राहील आणि सचिनलाही गाठेल कदाचित 3-4 वर्ष कसोटी सामने खेळून. असंच जरा त्याचा बॅटिंगचा फॉर्म दिसतोय. पण सध्या तरी भारतापुढे मोठं प्रश्नचिन्ह आहे. इंग्लंडचे अजून 8 गडी कसे बाद करायचे. 133 धावा आहे. पहिल्या तासात जर भारतीयांनी मोहम्मद सिराज आणि बुमरानी आणि नवोदित कंबोजनी जर जोरदार गोलंदाजी केली आणि इंग्लंडला जर सापळ्यात पकडू शकले तर अजूनही भारताला थोडीफार या कसोटीत परत यायची, प्रतिकार करायची अपेक्षा ठेवता येईल. नेहमीप्रमाणे इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळेस लख्ख ऊन पडलं आणि भारतीय गोलंदाजांचा विशेष भेदक मारा झाला नाही असं म्हणावं लागेल. तज्ज्ञांच्या मते तर आत्तापर्यंतच्या या मालिकेतील सगळ्यात खराब गोलंदाजी भारतीयांनी केली. काल जे 2-3 तास 3-4 तास इंग्लंडला फलंदाजी मिळाली 46 षटकांची, त्याच्यात त्यांनी 225 धावा केल्यात. बघू भारत गोलंदाजी सुधारणा करतोय का तिसऱ्या दिवशी आणि इंग्लंडला किती धावसंख्येत रोखण्यात